लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार। ऑगस्ट हप्त्याची आणि सप्टेंबर हप्त्यांची एकत्रितपणे लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार झालेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळी 7 वाजल्यापासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट मेसेज सुद्धा आलेले आहेत। खटाखट पैशाने सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची ऑगस्ट हप्त्याची आणि सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि सप्टेंबर हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच एकत्रितपणे 7200 कोटींचा निधी या प्रमुख 12 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आणि या 12 बँकांमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा केले जात होते की दादा, आमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नाही। कारण मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज सुद्धा चालवल्या जात होत्या। मोठ्या प्रमाणामध्ये यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती सुद्धा सांगितलं जात होतं की बहिणींच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर पैसे येतील, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा 31 ऑगस्टच्या अगोदर आलेला नव्हता। आणि सध्याच्या स्थितीला सप्टेंबर महिन्याचे सुद्धा काही दिवस उलटलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली का। बघा, लाडकी बहिणीनं तुमच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज सुद्धा पसरलेले होते की लाडकी बहीण योजना बंद झाली, लाडक्या बहिणींचे हप्ते येणार नाहीत। त्यावरती आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींनी आदेश सुद्धा ऐकायचं आहे। कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। तर बघा, लाडके बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। आज सकाळी 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सुरू करण्यात आलेले आहेत आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 1500 रुपये सुद्धा सुरू होणार आहेत। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये येतील आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत सप्टेंबर हप्त्यांचे पैसे येणार आहेत। कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे जरी बँका बंद असल्या तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही। बँकांना जरी सुट्टी असली तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत असतात। म्हणजे सध्याच्या स्थितीला डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे सकाळी आणि दुपारी सुद्धा पैसे येणार आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होत आहेत। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तिची प्रोसेस सुरू केली होती आणि ऑगस्टला लाभ हा वितरित झाला होता। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, आपली लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो अशा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार विरोधकांकडून अशा प्रमाणामध्ये प्रचार सुद्धा
केला जात आहे की लाडकी बहीण योजना टिकणार नाही, यापुढे सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होईल। त्यावरती आज आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आता सरासरी 13 महिने उलटून गेलेले आहेत आणि तरी पण लाडकी बहिणींना 13 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा समजलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना हप्ता अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा निर्माण करायचा नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। बघा लाडकी बहिणीनं आता काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, त्या अपडेट सुद्धा बघितले आहेत। आता आपण आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, त्यासोबतच कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणकोणत्या बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडकी बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे, कारण उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होत आहेत। काही बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून 2 हप्त्यांचे 3000 रुपये थेट बँकेमध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फक्त लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता येणार नाही, यासोबतच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 830 रुपये विस्तार होतील। ज्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी मिळालेली नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता रक्षाबंधनची ओवाळणी मिळणार आहे। त्यासोबतच ज्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त हप्ता मिळालेला नव्हता, गणेशोत्सवानिमित्त ओवाळणी मिळालेली नव्हती, अशा लाडक्या बहिणींना गणेशोत्सवाची ओवाळणी आणि आनंदाचा शिधा वाटप होणार आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता आपण काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या, त्या अपडेट सुद्धा बघितले आहेत। आता थेट आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊया। म्हणजेच लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून आज काही जिल्ह्यांची निवड, उद्या काही जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, परंतु हे डीबीटीचं बटन या प्रमुख 16 जिल्ह्यांमध्ये दाबण्यात आलेलं आहे। म्हणजेच या डीबीटीच्या माध्यमातून आज फक्त या 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्टचे 1500 आणि आज दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत तर त्या 16 जिल्ह्यांची यादी सर्वात अगोदर बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे। या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा द्यावा लागणार नाही। बघा लाडकी बहिणींनो सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, त्यानंतर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडकी बहिणींनो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना काही माहिती सुद्धा देण्यात आलेली होती। बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला मराठा आरक्षणाचा मुद्दा संपलेला आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये गर्दी सुद्धा झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। बघा सध्याच्या स्थितीला बँकांमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे बँकेमधील मॅनेजर असतील, सहकारी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये जे वकील वर्ग असेल, त्यासोबतच बँकेमधील मॅनेजर वर्ग असेल तर यांना सध्याच्या स्थितीला बँकेमधील काम सुरळीतपणे करता येत नाही। म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीने बँकांमध्ये गर्दी केलेली आहे। तर अशा लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अर्जंट सूचना
सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. बघा लाडकी बहिणीनं हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत की लवकर हप्ता काढून घ्या, अन्यथा राज्य सरकार परत पैसे कापून घेणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं यावरती राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींनी आज हप्ता काढायचा आहे, काही लाडक्या बहिणींनी परवा दिवशी, तर काही लाडक्या बहिणींनी उद्या सुद्धा हप्ता काढायचा आहे. म्हणजेच एकंदरीत काही लाडक्या बहिणीने थोडाफार गॅप देऊन हे हप्ते काढायचे आहेत, जेणेकरून बँकेचे काम सुरळीतपणे सुरू राहील आणि तुमच्या हप्त्यांचे पैसे तुम्हाला सुद्धा मिळून जातील. बघा लाडकी बहिणीनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सरकारची फसवणूक झालेली आहे. मोठमोठ्या घरामधील श्रीमंत महिलांनी नेत्यांच्या पत्नीने सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते. काही नेत्यांच्या पत्नीने, काही श्रीमंत लाडक्या बहिणीने सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी सुद्धा आतापर्यंत 12 हप्त्यांचे 13 हप्त्यांचे सरासरी 19,500 रुपयापर्यंत पैसे सुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे काही गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. म्हणजे सरासरी आतापर्यंत 26 लाख श्रीमंत बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता. 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी सुद्धा चुकीचे कागदपत्रे काढून साडी नेसून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची फसवणूक केलेली आहे. तर अशा फसवणुकींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहेत. राज्य सरकारकडून काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच अगोदर ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे जमा होतील, त्यानंतर ऑक्टोबर हप्त्यासाठी हे नियम आणि हे कागदपत्रे सुद्धा लागणार आहेत. म्हणजेच एकंदरीत ऑक्टोबर महिन्याचे अपडेट पाहणार आहोत, परंतु सध्याच्या स्थितीला सप्टेंबर महिन्याचे अपडेट बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणीनं ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे कशामुळे विस्तार होत आहे, तर त्याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे. तर बघा लाडकी बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार झालेला होता. म्हणजेच महिला दिनानिमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे महिला दिनानिमित्त 3,000 रुपये सुद्धा आलेला होता. त्याचप्रमाणे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये एकदाच 2 महिन्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार झालेले आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे उशीर झाल्यामुळे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत. परंतु आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, तर या 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. परंतु लाडकी बहिणीनं या 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार होतील. जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असेल, या कामांकडे टाळाटाळ केलेली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. बघा लाडकी बहिणीनं आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडकी बहिणी बँकांच्या नियमांचं पालन केलेलं असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडकी बहिणीनं तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली असावीत, तुम्ही सुद्धा महत्त्वाच्या पात्रतेमध्ये बसत असावेत, नियमांमध्ये बसत असावेत, तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे. बघा लाडकी बहिणीनं राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की लवकरात लवकर महत्त्वाची कामे करायची आहेत, तरच मला ऑगस्ट आणि सप्टेंबर या हप्त्यांचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं ही कामे करण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ लागणार आहे आणि ही 2 कामे तुम्हाला घरून सुद्धा करता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या हप्त्यांचे पैसे अडकणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा विस्तार होतील. तर बघा लाडक्या बहिणीनं सध्याच्या स्थितीला 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही नियमांमध्ये बसत असावेत, कागदपत्रे सुद्धा द्यायला पाहिजेत. बघा लाडकी बहिणीनं आज राज्य सरकारकडून काही महत्त्वाची नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे, महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहेत. बघा याच्यामध्ये पहिले काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते बँकेशी लिंक सुद्धा करायचं आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जे दुसरं काम
करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याची डीबीटी ॲक्टिव्ह असायला पाहिजे. जर तुमच्या बँक खात्याची डीबीटी ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. बघा लाडके बहिणीनं आता आपण काही महत्त्वाचे नियम बघितले आहेत. आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडके बहिणीनं याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्यासोबतच लाडके बहिणीनं भंडारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदुरा असेल, त्यासोबतच लाडके बहिणीनं गडचिरोली असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, पुणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, हिंगोली असेल, अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे विस्तार होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत सर्व जिल्ह्यामधील सर्वच लाडके बहिणींचे आता काही मिनिटांमध्ये प्रतीक्षा संपणार आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळे कधी पण बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येऊ शकतो. सध्याच्या स्थितीला शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच पाऊस कधी पडेल याची शक्यता वर्तवण्यात येत असते. त्याचप्रमाणे हप्त्याचे पैसे कधी पडतील याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे अजून काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये पडण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे सुद्धा करून ठेवायची आहेत आणि लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही. बघा लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा.